नमस्कार शेतकरी मित्रांनो. हरभरा ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता जी थंडी सुटलेली आहे, त्या थंडीमध्ये आपल्याला हरभरा पिकाला फुलं लागण्याच्या आधी पाणी द्यायचं नाही. जर आपण जास्त पाणी दिलं तर हरभरा पिकाची शाखीय वाढ जास्त होऊन फुटवा कमी निघणार. फुटवा कमी निघाला म्हणल्यावरती आपली फुलाची संख्या कमी पडणार, गाठीची संख्या कमी पडणार. त्यामुळे आपल्याला हरभरा पिकाला थोडा पाण्याचा ताण द्यायचा आहे. पाण्याचा ताण दिल्यानं काय होतं की जी हरभरा पीक आहे याच्यामध्ये फुटव्याची संख्या वाढण्यास खूप मदत होते. झाडाच्या मुळ्या सशक्त होण्यास चांगली मदत होते. झाडाच्या मुळ्या मजबूत होण्यास खूप मदत होते. तर त्यामुळे आपल्याला थोडा पाण्याचा ताण द्यायचा आहे. भरपूर शेतकऱ्यांचं बघतोय मी की कंटिन्युअस पाणी देत असल्यामुळं हरभऱ्याची फक्त वाढ जास्त झाल्यामुळं हरभरा पिकाला फुटवा चांगला नाही. झाडाचे नुसतं काडी दिसतंय. तर ही काडी आपल्याला होऊ देणंच नसेल तर आपल्याला थोडा पाण्याचा ताण देणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये फवारणीचं नियोजन करताना पण भरपूर शेतकरी टॉनिकचा वापर जास्त करत आहे. टॉनिकचा वापर जास्त केल्यानं झाडाची वाढ जास्त होते. वाढ जास्त झाल्यामुळं जे झाडामध्ये स्टोरेज बनतं, जे ताकद झाडामध्ये निर्माण व्हायला पाहिजे फुलं निघण्यासाठी, ती ताकद कुठंतरी वाढीमध्ये चालल्या जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला जे रिझल्ट पाहिजे, फुलाची संख्या पाहिजे, ती संख्या आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळत नाही. त्यासाठी आपल्याला थोडं फवारणीमध्ये सिंपल आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आणि त्याच्यासोबत आपण मायक्रोन्यूट्रंट वापरू शकतो. जे मायक्रोन्यूट्रंट काय असतं, झाडाची अन्नद्रव्याची जी गरज असते ते पूर्ण भरून काढण्यास मदत करते. तर बुरशीनाशकमध्ये शेतकरी मित्रांनो, आपण जर दुसरी फवारणी घेणार असाल, त्याच्यामध्ये फुलाला जर लागलेलं नसेल तुमच्या हरभरा पिकाला, तर दुसऱ्या फवारणीमध्ये जर रोग आढळत असेल कुठेही तुम्हाला त्या थोड्याफार प्रमाणात, तर आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये रोको बुरशीनाशक वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत आपण 20% मधलं क्लोरो घेऊ शकतो. तर ही दुसरी फवारणी घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये आपण सोबत चिलमिक्समध्ये मायक्रोन्यूट्रन घेऊ शकतो चिलिटेडमध्ये. ते जर मायक्रोन्यूट्रन वापरलं तर आपले झाडाचं आपलं फुटव्याची संख्या वाढण्यास पण मदत होते. झाडामध्ये हे जे पान असतं, या पानाची साईज वाढण्यास पण खूप मदत होते. तुम्ही बघू शकता की आपण मायक्रोन्यूट्रनचं दिलेलं तर पानाची साईज बघू शकता हरभरा पिकामध्ये. आणि परत फुटवा पण बघू शकता किती जबरदस्त फुटवा डेव्हलप होते. हा फक्त 30 दिवसाचा प्लॉट झालेला आहे शेतकरी मित्रांनो. 30 दिवसाच्या प्लॉटची तुम्ही ग्रोथ बघू शकता, किती जबरदस्त ग्रोथ झालेली आहे. आणि आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनावर लक्ष द्यायचं शेतकरी मित्रांनो. आपल्याला असे पक्षी थांबे करून द्यायचे आपल्या शेतामध्ये. तर पक्षी थांबे करून दिल्यानं आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पण खूप मदत होते. कारण की जर पक्षी पण आपल्याला खूप मदत करतात एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यासाठी, त्याचा पण आपल्याला खूप फायदा होतो. तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला फुलं लागायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे. त्यावेळेस जर तुम्ही दुसरं पाणी दिलं तर खूप जबरदस्त फुलाची संख्या वाढते. कोणतेही टॉनिक एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही. आणि त्यावेळेस आपण जर दुसरं पाणी देत असू, जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर तुम्ही 0.34ची खालून ड्रीपनं पण ड्रिचिंग करू शकता किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर वरून 0.34ची फवारणी पण करू शकतात. खूप जबरदस्त फुलं निघण्यास मदत होते. तर आपल्याला हे नक्की करायचं आहे. आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला जास्तही कोणताही खर्च न करता तुम्हाला हे जे नियोजन सांगितलेलं आहे, हे कमी खर्चामध्ये सांगितलेलं आहे, हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला खूप जबरदस्त असं उत्पन्नात फायदा होणार आहे याचा. धन्यवाद.